नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम. सो पहिले बघून घेऊया कॉचीज मीन व्हॅल्यू थेरमला सॅटिस्फाय करायला कोणकोणत्या कंडिशन्स आहेत. सो कॉचीज एमव्हीटी स्टेट्स दॅट इफ फंक्शन f of x and g of x आर रोल्स थेरम आणि लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम या दोन्ही थेरम मध्ये एकाच फंक्शनवर काम होत होतं. कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम मध्ये दोन फंक्शन आलेले आहेत, एक आहे f of x आणि दुसरा आहे g of x. सो दोन्हीही फंक्शन्स कंटिन्युअस असले पाहिजे, दोन्हीही फंक्शन्स डिफरन्शिएबल असले पाहिजे. सो कंटिन्युअस काय, डिफरन्शिएबल काय, क्लोज्ड काय, ओपन काय हे मी रोल्स थेरमच्या पहिल्याच लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो दोन्ही फंक्शन्स कंटिन्युअस पाहिजे, डिफरन्शिएबल पाहिजे. एक थर्ड छोटीशी कंडिशन आहे की g डॅश ऑफ x इज शुड नॉट बी इक्वल टू 0. g ऑफ x म्हणजे दुसरं फंक्शन, जे दुसरं फंक्शन आहे त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे हा 0 नाही आला पाहिजे. एकदम सिंपल स्टेप आहे, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0 नाही पाहिजे. बस तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम काय स्टेट करतो, देअर एक्झिस्ट अ पॉइंट x इज इक्वल टू c वेअर, आता ही ह्याची स्वतःची कंडिशन आहे, जशी रोल्सची कंडिशन होती f डॅश ऑफ c इज इक्वल टू 0. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचा एक छोटासा फॉर्म्युला होता, हा सुद्धा एक फॉर्म्युलाच आहे. काय फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला स्टेट करतोय f of b minus f of a upon g of b minus g of a is equal to f dash of c upon g dash of c. सो बघूया या गोष्टी न्यूमरिकल्स मध्ये कशा एक्सप्लेन करायच्यात आपल्याला. सो फर्स्ट व्हेरीफाय कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम फॉर x स्क्वेअर अँड x क्यूब इन द इंटरवल 1 2. सो आता या क्वेश्चन मधनं आपल्याला फक्त एक नाही दोन फंक्शन्स मिळालेले आहेत. सो आन्सर स्टार्ट करताना आधी मी f ऑफ x x स्क्वेअर ला म्हणतो आणि g ऑफ x x क्यूब ला म्हणतो. सो माझ्यावर दोन फंक्शन आलेले आहेत. रेंज आहे आपल्याकडे, a आहे 1 b आहे 2. सो चार बेसिक गोष्टी मिळाल्यानंतर पहिलं स्टार्ट करणार आपण की आर दीज फंक्शन कंटिन्युअस. येस, both are algebraic functions. So f of x and are continuous in open interval a b. सेकंड, डिफरन्शिएबल आहेत का, चलो चेक करूया. f of x चा डेरिव्हेटिव्ह आहे f डॅश ऑफ x. f of x चा डेरिव्हेटिव्ह असेल 2x, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. g डॅश ऑफ x म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह असतो 3x स्क्वेअर. सो हे दोन्ही फंक्शन्स इन्फिनिटी जाऊ शकतात का, जोपर्यंत x डिनॉमिनेटरला येत नाही, जोपर्यंत त्याच्यात 0 पडत नाही तोपर्यंत फंक्शन इन्फिनिटी जात नाही. सो येस, both the functions are differentiable. So we can say that f of x and g of x are differentiable in open interval 1 and 2. दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. तिसरी छोटीशी कंडिशन काय आहे, g डॅश ऑफ x म्हणजे g डॅश ऑफ x म्हणजे g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 0 नाही पाहिजे. कुठे 0 आहे, a ला पण नाही पाहिजे. 0 आहे का हा फंक्शन, 0 नाही, मग टेन्शन कशाला घ्यायचं. इज नॉट इक्वल टू 0, g डॅश ऑफ x इज नॉट इक्वल टू 0. सो तीन कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आपण आता जाऊया पॉइंट कडे. चलो, सो व्हॉट डज कॉचीज एमव्हीटी स्टेट्स दॅट अकॉर्डिंग टू कॉची एमव्हीटी CMVT, Cauchy's mean value theorem, f dash of x, sorry, f dash of c है, f dash of c upon g dash of c is equal to f of b minus f of a, g of b minus g of a. सो भरपूर काही गोष्टी फाइंड करायच्यात आपल्याला. एक एक स्टेप वाइज जाऊया. सगळ्यात पहिले फाइंड करायचं f dash of c म्हणजे काय, f डॅश म्हणजे f डॅश मध्ये x च्या जागेवर काय पुट करायचं आहे, c. सो f डॅश ऑफ c ची व्हॅल्यू असणार आहे 2x च्या ऐवजी 2c. g डॅश ऑफ म्हणजे काय, g डॅशच्या इक्वेशन मध्ये x च्या जागेवर काय पुट करायचं आहे, c. काय येणार उत्तर,
G dash of C is equal to 3C square. Next, F of B. F of B म्हणजे फंक्शन मध्ये f च्या फंक्शन मध्ये x च्या ऐवजी पुट करायचंय b. सो तिथे x स्क्वेअर आहे, इथे काय होणार b स्क्वेअर. नेक्स्ट g f of a. f of a x स्क्वेअर च्या ऐवजी a स्क्वेअर. g of b म्हणजे g च्या फंक्शन मध्ये x च्या ऐवजी b पुट करायचंय. काय येणार आहे b क्यूब आणि g of a येणार आहे a क्यूब. सो सगळं मी पुट करतोय, सबस्टिट्यूट करतोय. बोला f डॅश ऑफ c म्हणजे 2c अपॉन g डॅश ऑफ c म्हणजे 3c स्क्वेअर इज इक्वल टू f ऑफ b. f ऑफ b आहे b स्क्वेअर मायनस ओके a आणि b च्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. a आणि b च्या व्हॅल्यूज काय आहेत? b ची व्हॅल्यू आहे 2, सो 2 चा स्क्वेअर असेल 4 आणि a ची व्हॅल्यू आहे 1, सो 1 चा स्क्वेअर असेल 1. सो आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज आहेत, तर व्हॅल्यूज पुट करूया. g ऑफ b, b ची व्हॅल्यू आहे 2, 2 चा क्यूब किती असतो 8 आणि 1 चा क्यूब किती असतो 1. सो जस्ट मी आणि b च्या व्हॅल्यूज पुट केल्यात आणि आता सबस्टिट्यूट करूया आपण इथे. ओके f ऑफ b मायनस f ऑफ a, f ऑफ b मायनस f ऑफ a अपॉन g ऑफ b मायनस g ऑफ a. सगळ्या गोष्टी सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. सो आपण काय करू शकतो आता इथे c c कॅन्सल झालेला आहे, 2 आहे इथे. सो 2 बाय 3c is equal to, or we can make a algebraic equation from this. 2c by 3c square is equal to how is 3 by 7. So going to the next page, 2c by 3c square is equal to 3 by 7. So cross multiply करूया. 7 2 जा 14c is equal to 9c square. सो एक अल्जेब्रिक इक्वेशन तयार होतं इथे. ते इक्वेशन आहे 9c स्क्वेअर मायनस 14c इज इक्वल टू 0. हा मायनस 14c तिकडे जाऊन काय झाला, प्लस 14c तिकडे जाऊन काय झाला मायनस 14c. सो c कॉमन काढला मी, 9c मायनस 14 इज इक्वल टू 0. इथे 2c होते तर 1c राहिला, 1c होता तर काहीच नाही राहिला. फर्स्ट पॉइंट इज c इज इक्वल टू 0. सो हा पहिला पॉइंट संपला. दुसरा पॉइंट 9c minus 14 is equal to 0. Therefore c is equal to, हा minus 14 तिकडे जाऊन काय होईल प्लस 14. हा 9 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन काय होईल डिवाइडेड बाय 9. सो 14 बाय 9 ह्याचा जर पॉइंट मध्ये आपण काढू तर 9 1 जा 9 उरले 5. सो 50, 9 4 जा 36, 9 5 जा 45 उरले 5. अराउंड 1.55 च्या अराउंड व्हॅल्यू येते सी ची आणि दुसरी व्हॅल्यू आली सी ची 0. सो आपली रेंज काय होती, आपली रेंज आहे 1 to 2, 1 ते 2 मधली रेंज आहे. सो हा पॉइंट आपला निग्लेक्ट झाला. सो देयर एक्झिस्ट सी इज इक्वल टू 1.55. हा एक जो पॉइंट आहे लाइज बिटवीन 1 and 2, hence CMVT verified. सो जे आपण रोल्स मध्ये केलं, जे आपण लॅग्रेंजेस मध्ये केलं, तेच सेम टू सेम कॉचेस मध्ये करायचंय. फक्त आणि फक्त किती इक्वेशन मिळणार आहेत तुम्हाला, 2 इक्वेशन्स मिळणार आहेत. यूज करण्याची पद्धत, सबस्टिट्यूट करण्याची पद्धत, सी फाइंड करण्याची पद्धत आणि आलेला आन्सर ए आणि बी मध्ये असणार आहे. हे सगळं डिट्टो तिन्ही थेरम्स मध्ये सेम राहणार आहे. फक्त फॉर्म्युले, हा जो फॉर्म्युला आपण इथे यूज केलाय हा तिन्ही थेरम्स मध्ये वेगळा आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण ह्याचे ऍप्लिकेशनची न्यूमेरिकल्स चेक करूया. थँक्यू.